या क्वेश्चनला कसं डील करता येईल बघा. काय सांगितलंय, एक जनरल आहे आर्मीचा, त्याच्याकडे स्क्वेअर फॉर्म मध्ये लोक अरेंज करायचे. किती लोक आहेत तर 36,562. ठीक आहे. आता या लोकांना स्क्वेअर फॉर्मॅट मध्ये अरेंज केल्यानंतर त्याच्याकडे काही पर्सन उरता, काही माणसं उरता. मग ते किती माणसं उरतील ते बघायचं आहे. ठीक आहे ना. स्क्वेअर फॉर्मॅट मध्ये अरेंज केल्यावर म्हणजे याच्या आसपासचा वर्ग बघायचा आहे, याच्या आसपासचा वर्ग बघायचा. शेवटच्या दोन संख्या सोडून द्या. 62 सोडलं 365. मला सांगा ना 365च्या आसपास वर्ग कशाचा आहे? 19चा वर्ग किती होतो? 361. अरे होतो का? आणि 190चा जर वर्ग केला तर 2 शून्य लागणार, म्हणजे 36,100च्या आसपास आहे. पण खूप मोठा गॅप आहे 400-500चा. 400चा गॅप आहे. 100 आणि 500 याच्यामध्ये 400चा गॅप आहे. म्हणजे 191चा वर्ग तोंडी कसा काढतो ते बघा. 191 200च्या आसपास आहे. 191 200 पेक्षा 9 कमी आहे. 191 मधून 9 गेले तर 182 आणि 200च्या आसपास म्हणून दुप्पट करणार. 182च्या दुप्पट, 180 दुप्पट 360, 2च्या दुप्पट 364 होणार. आणि 9 कमी केले तर 9चा वर्ग किती? 81. म्हणजे हा झाला याचा वर्ग. कशाचा? 191चा वर्ग. आता मला सांगा याच्यापेक्षा हे कितीने जास्त आहे तेवढं बघा. फक्त याच्यापेक्षा हा खूप जवळ नंबर आहे 400 आणि 500. मग 36,562 मधून 36,481 गेले तर 2 मधून 1 गेला 1, 16 मधून 8 गेले 8 आणि 5 5 गेले 0 0 0 81 असणार. मग किती माणसं असणार? 81. विषय संपला डायरेक्ट. अशा क्वेश्चनला असं डील करू शकता.